है 7. Question number 44. The last question of the, ये क्या लिख दिया बे? The last question of the प्रेफरन्स शेअर. तो प्रेफरन्स शेअरचा एक लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 44. पाहिजे तर मी दाखवतो क्वेश्चन आधी रीड करून. मस्त इझी क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय जास्त टफ नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन आहे 97, आय गेस पेज नंबर असेल. क्वेश्चन नंबर 97, सॉरी पेज नंबर 97. क्वेश्चन नंबर तर अरे जास्तच इकडे आलो. ओके, फायनली 97 भेटलाय. किती पेज नंबर आहे चेक नाही केलं, सॉरी. 97 पेज नंबरच आहे. देन असं का होतं? अच्छा 197 वर आलो का मी? सॉरी गाईज. आज मला पेज भेटणार नाही असं मला वाटायला लागलं. फाइनली गाइस मेरे को पेज मिल गया. क्वेश्चन नंबर 44. ओव्हरव्ह्यू बघूया आधी. बुक्स ऑफ एम लिमिटेड शोज द फॉलोइंग बॅलन्स. एम लिमिटेड कंपनीचं नाव आहे. बॅलन्स दाखवतोय जो मला नको आहे. 15,000 प्रेझेंट इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. टोटल 15,000 इक्विटी शेअर आहेत. 2,500 प्रेफरन्स शेअर आहेत. एक शेअर ₹100चा. असे 2,50,000 अमाऊंट आहे. 10% त्याचा डिव्हिडंडचा रेट आहे. 508% redeemable preference shares. Pop up 8,000, sorry 80108. What is 70 rupees paid up? 35,000. Just a 1 minute. टोटल नंबर ऑफ शेअर किती आहेत ते बघूया आपण. 35,000 डिवाइड बाय 70. 500 शेअर्स. टोटल 35,000. आतापर्यंत आपल्याकडे कॅपिटल आलंय 70 पेड अप आहे. म्हणजे टोटल 500 शेअर आहेत. आता मी 108 का नाही घेतलं? तिथं त्याची फेस व्हॅल्यू आहे. इथं त्याची फेस व्हॅल्यू आहे. हो, इथे 500 इथं पण दिलंय, काढायची गरज नव्हती आपल्याला. ही त्याची फेस व्हॅल्यू. एवढे त्याच्यावर पे झालंय म्हणजे फुल्ली पेड नाहीये. हा फुल्ली पेड शेअर आहे. जनरल रिझर्व दिलाय. जनरल रिझर्वची अमाऊंट आहे 75,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,60,000. एस पी दिलाय 15,000. इन्व्हेस्टमेंट 1,20,000. कॅश ॲट बँक 39,600. क्वेश्चन काय बोलतोय? 1 जानेवारी 2023ला बोर्ड ऑफ डायरेक्टर काय करतायत? डिसाईड करतायत की आपल्याला प्रेफरन्स शेअर रिडीम करायचे आहेत ॲट 8% प्रीमियम. इन ऑर्डर टू पे ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर द कंपनी ऑल्सो डिसाईड टू सेल द इन्व्हेस्टमेंट सेल करायचा विचार करते. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं नाही इन्व्हेस्टमेंट कितीला सोल्ड करते. आपण असं अज्युम करू 1,20,000ची इन्व्हेस्टमेंट ॲट पार सोल्ड केली, म्हणजे 1,20,000ची होती आणि 1,20,000ला सेल केली. रेस टू बॅलन्स बाय इश्यू ऑफ सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. आता यांनी असं सांगितलंय की जर बॅलन्स कमी पडत असेल तर कंपनी काय करते? सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर. सफिशियंट जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा आपल्याला काढायला लागेल की ते नंबर किती आहे. जेव्हा जेव्हा वर्ड सफिशियंट नंबर ऑफ शेअर, सफिशियंट लोन असं येईल त्यावेळी आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागतं. ते सांगत नाही. ॲट अ प्रीमियम ऑफ ₹1 पर शेअर, म्हणजे ₹10 शेअर, त्याच्यावर ₹1 प्रीमियम पण घेतलाय. टू लिव्हिंग मिनिमम बँक बॅलन्स ऑफ 9,000. बँकमध्ये 9,000 बॅलन्स ठेवायचा. लास्ट टाइम 10,000 होता. आफ्टर सच रिडम्शन नंतरचा बॅलन्स. थोडी वर्किंग करावी लागेल, बाकी काय नाही.
इथेच वर्किंग करूया. वर्किंग फॉर इश्यू ऑफ शेअर, फॉर इश्यू ऑफ शेअर, किती शेअर इश्यू करायचे त्यासाठी वर्किंग करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल अमाऊंट रिक्वायर फॉर रिडम्पशन, अमाऊंट रिक्वायर फॉर रिडम्पशन किती अमाऊंट आहे. आता इथं कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, हे वालं फुल्ली पेड शेअर आहेच नाही. 108 रुपयाचा शेअर, त्याच्यावर 70 रुपये पेडअप आहे, म्हणजे तो पार्टली पेडअप आहे. सो ह्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं आहे आपल्याला, फक्त ह्या शेअरकडे लक्ष द्यायचं आहे बिकॉज तो फुल्ली पेड आहे. आणि ओनली फुल्ली पेडअप शेअर कॅन बी बायबॅक ऑर रिडीम. तर 2500 शेअर, त्याची टोटल व्हॅल्यू आहे 2,50,000 आणि 8% प्रीमियम दिलं आहे, म्हणजे 2,50,000 त्याची फेस व्हॅल्यू आहे, प्लस 8% प्रीमियम म्हणजे 2,70,000 टोटल अमाऊंट येते. कंपनीला टोटल 2,70,000 पाहिजेत. प्लस कंपनी काय बोलते, मला 9,000 बॅलन्स ठेवायचा आहे माझ्या बँकमध्ये जेव्हा मी रिडम्पशन करेल त्यानंतर, म्हणजे 2,70,000 पे केल्यानंतर माझ्याकडे 9,000 राहिले पाहिजेत बॅलन्स. सो ॲड बॅलन्स आफ्टर रिडम्पशन, दॅट इज 9,000 बिकॉज रिडम्पशन नंतरचा बॅलन्स मला 9,000 पाहिजे. सो अशी टोटल मला अमाऊंट पाहिजे 2,79,000. माझ्या बॅलन्समध्ये, माझ्या बँकमध्ये करंटली पडलेत 39,600. सो लेस बॅलन्स इन बँक, 39,600. त्याला मी इथे मायनस दाखवतो जस्ट. त्यानंतर अजून काही सेल केलं होतं, इन्व्हेस्टमेंट सेल केली होती, लेस सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट झाले 1,20,000 रुपीज. मीन्स ही अमाऊंट किती आली इथे खाली घेतो, 2,79,000 हवे होते. 2,79,000 कसे आले होते, प्रीमियम पकडून 2,70,000 प्लस बॅलन्स आफ्टर रिडम्पशन मला 9,000 पाहिजे, सो मी तो आत्ताच ॲड करून घेतला. 2,79,000 पाहिजे होते, 2,79,000 त्यातले मला 39,600 बँकमधून भेटले, प्लस 1,20,000 मी माझी इन्व्हेस्टमेंट ठेवली, म्हणजे अजून मला 1,19,400 रुपीज हवेत. त्यासाठी मी काय केलं, शेअर्स इश्यू केले. किती शेअर इश्यू करायचे आहेत, आता एवढ्या अमाऊंटचे शेअर इश्यू मला करायला लागणार बिकॉज अजून मी काय केलं नाही, लोन वगैरे काही घेतलं नाही. सो इथं अमाऊंट आली डिवायडेड बाय 11, मला नंबर ऑफ शेअर भेटतील. आता मी डिवाइड बाय 11 का केलं, इक्विटी शेअरची प्राईस होती 10 रुपये, बट ते बोलले आहेत 1 रुपया प्रीमियमवर इश्यू केला आहे. 1 रुपयाचा प्रीमियम म्हणजे टोटल प्राईस किती झाली शेअरची 11. सो ह्या अमाऊंटला जर मी 11ने डिवाइड केलं तर नंबर ऑफ शेअर किती आहेत, नंबर ऑफ शेअर येत आहे 10,854.5, ज्याला मी राऊंड ऑफ करतो 10,855. म्हणजे मला टोटल 10,855 शेअर इश्यू करायला लागतील, तेव्हा जाऊन माझं एकदम ॲक्युरेट होईल. एकदा आपण चेक करूया आपण जे केलं आहे ते राईट आहे का. थोडा डाऊट तर आहे. ओके येस, ते बोलत आहे तुमचं चुकीचं आहे बिकॉज त्यांच्या हिशोबाने 12,000 शेअर इश्यू करायला हवे होते. काहीतरी मिस्टेक झाली मे बी आपल्याकडून. इंटू 10 इज इक्वल टू एवढं. ठीक आहे, आपण त्यांची वर्किंग बघूया. अमाऊंट ओके 2,70,000 प्लस 9,600 कुठून आले, जस्ट 1 मिनिट. बँकमध्ये किती ठेवायला सांगितलं, 9,000 ठेवायला सांगितलं, 9,600 नाही, त्यामुळे इथे थोडी अमाऊंटमध्ये मिस्टेक झाली त्यांच्याकडून. 39,600 त्यांनी लेस केलं, जे आपण पण लेस केलं होतं इथे 39,600. तो हे तर राईट आहे. 1,800 त्यांनी लेस केलं. 1,800 का लेस केलं, म्हणजे मला लॉजिक नाही समजलं. सो इथे क्वेश्चनमध्ये मिस्टेक आहे, आपलं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये मिस्टेक नाही आहे. क्वेश्चनमध्ये मिस्टेक अशी झाली आहे
की सांगतो मी आता, हे सगळं इथं मी खिचडी करून ठेवली आहे जी नव्हती करायला पाहिजे होती मी. ठीक आहे, बट ही अमाऊंट आय होप समजली असेल. आपला आन्सर त्यांचा आन्सर मॅच का नाही होते त्याचं रिझन सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी सांगितले बँकमध्ये बॅलन्स ठेवायचा 9000. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट कितीला सोल्ड केली याची इन्फॉर्मेशनच दिली नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बँकमध्ये बॅलन्स ठेवायला सांगितलेला 9000, बट त्यांनी इथे लेस किती केलेत, सॉरी ॲड किती केलेत, 9000. ही इथे एक मिस्टेक येते. सेकंड मिस्टेक अशी आहे की +1800, इथं इन्व्हेस्टमेंट 1,20,000ची होती, त्याने 1,08,000 ॲड का केले, तर ही सांगितलं नव्हतं त्यांनी. जर ह्यावेळी सॉल्व करायचं आहे तर ह्यावेळी करू शकतो, पण अजम्पशन लिहून ठेवायला लागतील मग क्वेश्चन सॉल्व करताना. बँक बॅलन्स 9,600 करायचा आणि ह्याला 1,08,000 करायचं. कशाला, इन्व्हेस्टमेंटच्या सेलला. आणि जो 12,000चा लॉस झाला त्याला प्रॉफिट अँड लॉसमधून लेस करायचं. सांगितलं होतं लास्ट टाईम, ज्यावेळी ॲसेट्स होल्ड वगैरे करताना लॉस होईल तर इथले 1,60,000 मधनं 12,000 आपल्याला लेस करायला लागतील. म्हणजे किती राहतील इथे, 1,48,000. CRR मध्ये आपण डायरेक्ट 1,60,000 नाही दाखवू शकत, 1,48,000 राहतील. ओके. कोणत्या वेळेने सॉल्व करायचं आहे तुमच्यावर आहे. मेन वर्किंग मी करून दिली आहे. नंबर ऑफ शेअर जर एवढे इश्यू केले तर असं करायचं असेल तर असं केलं तरी चालेल. जर असं करायचं आहे अजम्पशन पकडून की इन्व्हेस्टमेंट सेल केली आहे 108,000ला, 12,000 रुपयाचा लॉस प्रॉफिट अँड लॉसमधून लेस करायचा आणि अशी केली तरी चालेल. अँड बँक बॅलन्स किती ठेवायचा आहे, बँक बॅलन्स 9,600. तर असं करायचं आहे, असं पण करू शकतो, काही इश्यू नाही आहे. मी मेन वर्किंग करून दिली आहे, बाकीचा सम मी नाही सोडवत आहे आता, बिकॉज बाकीचा पुढचा सगळा सम सिम्पल आहे एकदम. CRRची फक्त मी दाखवून देतो. CRR इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. आता इथं माझं आन्सर आणि त्यांचं आन्सर चेंज येणार आहे, बिकॉज नंबर ऑफ शेअर दोघांचे वेगळे वेगळे आहेत ना. माझं हे किती आहे आपलं 2,50,000, बिकॉज एवढंच होतं माझ्या लक्षात आहे, एकदा चेक करू शकतो. 2,50,000, 2,500 शेअर, एक शेअर 100 रुपयाचा, मायनस किती शेअर इश्यू केले होते आपण, 10855 आय गेस. येस, 10855. टोटल आपण 10855 शेअर इश्यू केलेत, इंटू एक शेअर 10 रुपयाला इश्यू करणार आहेत. फेस व्हॅल्यू, प्रीमियम नाही पकडत आपण, तिथं फेस व्हॅल्यू आहे ना, सो मी 10 रुपीज घेतलेत. सो असं माझं CRR येईल 2,50,000 मायनस 10855, 10855 इंटू 10, दॅट इज इक्वल टू 1,08,550 लेस. सो याचा आन्सर येतं आहे 141,450. त्यांचं माझा आन्सर मॅच नाही होणार आहे, आधीच सांगतोय. रिझन मी सांगून दिले मगाशी. त्यांनी दोन अमाऊंटचं बायफिकेशनच नाही दिलं आहे, इन्व्हेस्टमेंटचं आणि बँक बॅलन्सचं. मगाशी पण सेम झालं होतं, त्यांनी कुठली तरी एक अमाऊंट सांगितलीच नव्हती, आय गेस प्रीमियम. हां, मगाशच्या सममध्ये इथे त्यांनी प्रीमियमचं पर्सेंटेज नव्हतं दिलं, बट मी ते ॲड केलं होतं. आता तो सम जो आहे ना, डिपेंड करतं, ॲड करायचं आहे करू शकतो, नाही करायचं आहे नाही करायचं आहे, असं काही कंपल्सरी नाही आहे. कुठला सम, हा वाला सम, ह्याच्यामध्ये ना त्यांनी प्रीमियमचं जे आहे ना ॲड तर केलं होतं क्वेश्चनमध्ये, आन्सरमध्ये, बट त्यांनी सांगितलंच नव्हतं की क्वेश्चनमध्ये प्रीमियम आहे. सेम मिस्टेक इथे पण झाली आहे दोन गोष्टींसाठी, तेवढे फक्त करेक्ट करायचे. प्रेफरन्सचा जो टॉपिक आहे तो संपला आहे. एक्स्ट्राची जी शीट आहे आन्सरची ती मी व्हॉट्सअपला शेअर करेल. एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आजच्या आज. प्रेफरन्स संपला पाहिजे, बिकॉज प्रेफरन्स आणि बायबॅक सेम टॉपिक आहे. मला यात एक्सक्यूज नाही पाहिजे, मला काम होतं वगैरे काही बिलकुल नाही चालणार आहे. व्हॉट्सअपला PDF येऊन जाईल, एक्स्ट्रा क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे आहेत. ओके.